सगळे सरपंच त्यांना त्यांचं स्वातंत्र्य आहे त्यांचं मत देण्याचं किंवा त्यांचा अधिकार गाजवण्याचं. तर त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आम्हाला आमदार कसा असावा, त्यांच्या आमदारांनी काय काय करणं अपेक्षित आहे तालुक्यात, या संदर्भात थोडीशी एक सांगोपांग चर्चा झाली. खरं तर मी अधिकारी असताना सगळेच माझ्याकडे आलेले होते आणि माझी स्वतःची जी काही भूमिका होती ही आधी सगळ्यांची माझी ऑलरेडी चर्चा झालेली होती अधिकारी असताना. काल त्यांनी पुन्हा एकदा सगळे आम्ही जमलो आणि त्यावर चर्चा झाली, थोडीशी चेष्टा मस्करी झाली आणि मी सांगितलं की तुम्ही म्हणाल तसं किंवा शेवटी गावाचा विकास आहे, गावाचा विकास हा तुम्हाला घेऊन ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे काही नेते असतील त्या मंडळींना घेऊनच केला जाईल. कारण की मागचा जर इतिहास पाहिला 5 वर्षाचा तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला कधीही विचारात घेतलं गेलं नाही किंवा आम्हाला कधीही विचारलं गेलं नाही की तुम्हाला गावाला काय हवंय, गावात काय काम हवंय ते. तसं पुढे होऊ नये. लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. ही अशी साधारणपणे दुसरी चर्चा बैठकीला होते ना, उपस्थित दोघेही उपस्थित होते. कारण सरपंच परिषदेचा आग्रह होता की त्यांनी दोघांनी उपस्थित राहावं. तसेही सोबत ते माझ्या आहेतच ना. मागणी आम्ही केलेली आहे, अजून आलेली नाही. सभा होईल सभेची, पुन्हा डॉक्टरांची किंवा मुख्यमंत्री महोदयांची. मैत्रीपूर्ण. आज किती नगरसेवक बरोबर आलेले आहेत? आज महापालिका क्षेत्रातले सगळे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे सगळे, भगूरचे सगळे एकत्र आले. आणि हेमंत गोडसे येणार होते. हां, त्यांना मुंबईला जावं लागलं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.